नमस्कार मित्रांनो. स्टार प्रवाह वाहिनी सध्या टी-आर-पीच्या शर्यतीत आघाडीवर आहे. या वाहिनीवरील ठरलं तर मग आणि लक्ष्मीच्या पावलांनी या मालिका टी-आर-पीच्या आकडेवारीत कायम टॉप 2 मध्ये असतात. मात्र गेल्या काही महिन्यांमध्ये लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका 2 लोकप्रिय कलाकारांनी सोडल्याचं पाहायला मिळालं आणि आता आणखी एक प्रसिद्ध अभिनेत्रीने या मालिकेतून एक्झिट घेतल्याचं वृत्त समोर आलं आहे. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेत अक्षर कोठारी आणि ईशा केसकर यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. डिसेंबर महिन्यात अद्वैतच्या भावाची म्हणजेच राहुलची भूमिका साकारणाऱ्या ध्रुव दातारने या मालिकेतून एक्झिट घेतली होती. यानंतर महिनाभराने कलानिधी खरेची बहीण नयना खरे हे पात्र साकारणाऱ्या अपूर्वा सपकाळने लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेतून एक्झिट घेतली होती. आता या दोघांपाठोपाठ या मालिकेतून तिसरी एक्झिटही झाली आहे. अद्वैतची आई आणि कल्याची सासू म्हणजे सरोज चांदेकर ही भूमिका साकारणाऱ्या मंजुषा गोडसेंनी लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका सोडली आहे. नुकत्याच समोर आलेल्या नव्या प्रोमोत प्रेक्षकांना नव्या सरोज चांदेकरांची झलक पाहायला मिळत आहे. मंजुषा गोडसे यांनी गेली 1.5 वर्षे या मालिकेत सरोज हे पात्र उत्तमरित्या साकारलं होतं. त्यामुळे त्यांच्या एक्झिट नंतर चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान नोव्हेंबर 2023 मध्ये ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. ही मालिका टी-आर-पीच्या शर्यतीत सुद्धा कायम टॉप 2 मध्ये असते. यंदाच्या स्टार प्रवाह पुरस्कार सोहळ्यात या मालिकेला सर्वोत्कृष्ट कुटुंब हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.